नितेश राणेंचं वक्तव्य चुकीचं. मुख्यमंत्री राज्याचा सेवक असतो, कुणाचा बाप नसतो. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ नारायण राणेंनीही नितेश राणेंचे कान टोचले. दहशतवादाविरोधात लढताना मोदींच्या मुत्सद्दीपणाचा करिश्मा. परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर सुप्रिया सुळेंकडून मोदींचं कौतुक. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रासाठी सुळेंनी लिहिलाय लेख. पंतप्रधान मोदींकडून सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस. परदेशात गेलेल्या खासदारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना परदेशवारी संदर्भात माहिती. पवारांच्या तब्येतीची विचारपूस करणारा ढोंग एवढा आदरभाव असता तर पक्ष फोडला नसता. मोदींनी पवारांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर संजय राऊतांची टीका. संजय शिरसाट यांनी एमआयडीसीमध्ये घेतलेल्या जमिनीबाबत बोलावं. माझ्याकडे अनेक पुरावे, 24 तास चालेल इतकं मटेरियल. इम्तियाज जलील यांचा मोठा दावा. इम्तियाज जलील यांच्यावर मी बोलणार नाही. असे खूप येतात, खूप जातात. संजय शिरसाट यांचा जलीलांवर निशाणा. लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाच्या निधीत वाढ झाली आहे, तर लाडक्या बहिणींना निधी दिल्यानं अनेक योजना रखडल्या. काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवी यांचा आरोप. सामाजिक न्याय आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला जाऊ शकत नाही. कोणतंही सरकार या दोन्ही विभागांचा निधी वळवू शकत नाही. लाडकी बहिणी योजनेसाठी निधी वळवल्याच्या टीकांवर बावनकुळेंची माहिती. मुख्यमंत्री होणं गुलाबी जॅकेट घालणं एवढं सोपं नाहीये. कारखाने चालवून उद्योगपतींबरोबर पार्टनरशिप करून मुख्यमंत्री होता येत नाही. लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका. स्वतःवरील कारवाया वाचवण्यासाठी अजित पवार सत्तेत, जनतेसाठी सत्तेत गेलो सांगणं ढोंग. संजय राऊतांचा अजित पवारांवर आरोप. बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी सुरू. मातोश्रीवर रणनीती ठरली. 12 उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदाऱ्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे आणि राजेश टोपेंच्या नावाची चर्चा. काल जयंत पाटलांकडून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे संकेत. जयंत पाटील राजकारणाला संतापलेला विषय. दिवा विझताना मोठा होतो तशी त्यांची अवस्था. गोपीचंद पडळकरांची पाटलांवर टीका. 15 दिवसात रायगड पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी विठ्ठलाकडे प्रार्थना करणार. भरत गोगावलेंचं वक्तव्य. जालन्यात अनुदान वाटपामध्ये घोटाळा करून 35 कोटी हडप, तर भ्रष्टाचार केलेल्या तलाठ्यांवर कडक कारवाई करावी. अनुदान वाटप घोटाळ्यावरून वडेट्टीवार आक्रमक. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं 4थ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन. आज जरांगे कडूंना भेटणार, तर अमरावतीमध्ये प्रहार कार्यकर्ते आक्रमक. डोंबिवलीत पुन्हा ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र आल्याची चर्चा. डोंबिवली पश्चिमेकडील मनसे शहर अध्यक्ष राहुल कामत यांच्याकडून ठाकरेंच्या प्रकाश तेलगोटेंसह कार्यकर्त्यांची भेट. सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेऊ नका. सीमा हिरेंची फडणवीसांकडे, बावनकुळेंकडे मागणी, तर सीमा हिरेंकडून मुंबईत फडणवीसांची भेट. रायगड किल्ला परिसरातील धनगर समाजातील 24 लोकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा, तर पडळकरांनी नोटीस फाडून टाकल्या. 14 तारखेला पडळकर कार्यकर्त्यांसह रायगडावर जाणार. स्थानिक प्रश्नांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा. अंबादास दानवे ट्रॅक्टर मोर्चात सहभागी. पाकिस्ताननं पुन्हा कुरापती केल्यास पाकिस्तानात घुसून प्रत्युत्तर देणार. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा थेट इशारा. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 4ही आरोपींकडून गुन्हा कबूल. पत्नी सोनमनेच बॉयफ्रेंडच्या मदतीनं पतीची हत्या घडवून आणली. मेघालय पोलिसांचा दावा. शुक्रवारनंतर राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता. पावसाअभावी पेरण्यांची घाई न करण्याचा सरकारचा शेतकऱ्यांना सल्ला. सोलापूरच्या बार्शीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. 2.5 एकरावरील केळीचं पीक नुकसान झालंय. 20 ते 25 लाखांचं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. आजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये लढत. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ भिडणार.